रव्याचा उपमा खाऊन कंटाळला असाल तर असा रवा ढोकळा नक्की एकदा ट्राय करा। तर इथे बघा एक फुलपात्रभर मी बारीक रवा घेतलेला आहे आणि याचा लॉंग व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केला आहे, त्यामध्ये डिटेल व्यवस्थित सांगितलेला आहे, तर तो तुम्ही जाऊन बघू शकतात। तर इथे बघा मी साखर टाकलेली आहे, त्यानंतर इथे अर्धा चमचा एवढा बेकिंग पावडर टाकून घेतलंय आणि त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि नंतर जेवढा रवा घेतलाय तेवढंच इथे आपल्याला दही घ्यायचंय। तर दही इथे मी घालून घेतलेला आहे। तर दही टाकल्यानंतर इथे 2 चमचे एवढं आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। छान आपला जो ढोकळा आहे तो एकदम मऊ लुसलुशीत व्हावा आणि आपल्या घशात दाटू नये त्यासाठी यामध्ये तेल टाकायचं आहे। तर इथे रवा आपण भिजवून झाकून ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स करून। त्यानंतर त्यासोबत चटणी करणार आहोत, शेंगदाणे, मिरच्या, लसण आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। त्यामध्ये दही आणि पाणी, नंतर साखर, मीठ आपण चवीप्रमाणे यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ही चटणी व्यवस्थित बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने चांगली वाटून घेतल्यानंतर इथे आपण एखाद्या बाउलमध्ये ती काढून घेणार आहोत आणि त्यानंतर बघा आपला इथे रवा छान फुललेला आहे। तर रवा आपला इथे मस्त फुलून आल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा फुलपात्र एवढं पाणी टाकायचं आहे आणि रवा चांगला मिक्स करून घेतल्यानंतर आपण सोडा टाकण्याच्या आधी ही प्लेट ग्रीस करून घेणार आहे आणि त्या अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकणार आहे। तर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग हा रवा चांगला फेटून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने रवा फेटून घेतल्यानंतर आपल्याला इथे बघा त्या प्लेटमध्ये सर्व टाकून घ्यायचं आणि टॅप टॅप करून आपल्याला व्यवस्थित स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवून द्यायचं। एक 10 ते 15 मिनिटं याला स्टीम करायचंय, पण तोपर्यंत इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत। जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे, नंतर त्यामध्ये मिरची, कढीपत्ता टाकून घेतलाय, तीळ टाकून घेतले, 1 चमचा थोडंसं पाणी टाकून घेतले आणि पाण्याला छान चव येण्यासाठी साखर आणि मीठ टाकली। उकळी येऊन बाजूला आपण ही फोडणी ठेवून देणार आहोत गॅस बंद करून आणि तोपर्यंत इथे आपला रवा छान शिजलेला आहे, आपला ढोकळा मस्त वाफवलेला आहे। तर याला आपण छान कोमट किंवा थंड झाल्यानंतर डिमोल्ड करणार आहोत आणि याचे आडवे आणि उभे असे छान याला कट मारून याचे ढोकळ्याचे पीसेस व्यवस्थित कट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी कट केलेत आणि आता आपली फोडणी जी गार झालेली आहे ती यावरती आपण थोडी थोडी करून टाकून घ्यायची आहे आणि मस्त असा हा अगदी उपम्याची चव न लागता सुद्धा रव्याचा एकदम मस्त असा ढोकळा तयार होतो, मऊ लुसलुशीत होतो। अगदी कोणी पाहुणे आले, लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा, पोटाला हलका फुलका असा हा ढोकळा मस्त तयार होतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि छान जाळीदार असा रवा ढोकळा हा तयार झालेला आहे। तर आपण इथे सर्व करून घेणार आहोत। चटणी इथे वाढून घेतलेली आहे आणि त्यानंतर हा ढोकळा इथे आपण एक एक करून ठेवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मस्त हा नाश्त्यासाठी एक छान उत्तम पर्याय तुम्ही करून बघा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा। थँक्यू।